नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. निवृत्ती वेतन योजनेचा एक पर्याय निवडता येणार, माननीय मुख्यमंत्री शिंदे यांची संघटनांच्या बैठकीत घोषणा. तर संप स्थगित. पाहूयात. राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप स्थगित करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वरिष्ठ अधिकारी, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग.दी. कुलथे, विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या NPS युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा. राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.